परत परत ती विचारते, सांग तुला पावसात माझी आठवण येते. काय सांगू तिला की तूच पाऊस बनून मनात बरसते. बाहेरची दुनिया छत्री, रेनकोट आणि छपराचा आसरा शोधत असते आणि ती माझ्या मनातल्या पावसात स्वच्छंद चिंब भिजत असते. बाहेरचा पाऊस कधी वेळेवर कधी उशिरा येतो आणि जातो. बाहेरचा पाऊस कधी उशिरा कधी वेळेवर येतो आणि जातो, परंतु तुझ्या रूपाने माझ्या मनात पाऊस सतत भरून राहतो. बाहेरचा पाऊस कधी वेळेवर कधी उशिरा येतो आणि जातो, पण तुझ्या रूपाने माझ्या मनात पाऊस सतत भरून राहतो. काय ते तुमचं मात्रा मीटर वगैरे जमलंय का मला? बाबा तुम्ही आणि कविता. हा म्हणजे नाही म्हणजे तुम्हाला कवितेची आवड आहे हे माहिती होतं, पण तुम्ही करता हे माहित नव्हतं मला. काय तुला वाटलं की बापाला कविता करता येत नाही? नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. तसं नाही मग कसं? हे बघ विकुडी, मला असं वाटतं की जे आपल्याला जमत नाही ना ते आगाऊपणे करायला जाऊ नये. हो ना बाबा? अगं पण जमेल ना, मला प्रॅक्टिस केल्यावर जमेल. एक मिनिट, आता तू मला सांग, तेंडुलकर जन्माला आला तेव्हापासून सेंचुरी मारत होता का? तर प्रॅक्टिस करूनच जमलंय ना त्याला. करेक्ट आहे, प्रॅक्टिस करून जमलंय त्याला. करेक्ट आहे, पण मुळात प्रॅक्टिस करायला लवकर उठावं लागतं. आपल्याला जमणार आहे का लवकर उठणं? फुटबॉल वगैरे झेपणार आहे का तुला? ओ बाबा, मला जमेल हा. तिचं ऐकू नका तू. एक मिनिट ना. हा बोल. काय मग, काल रात्री लागली की नाही झोप? का ग? काय नाही, मला वाटलं नसेल लागली. का? मला वाटलं तू रात्रभर विचार करत असशील की मानस पहिल्यांदा समोरासमोर तुला कविता ऐकवणार आहे. मग कविता कशी असेल, काय असेल याचा विचार करत असशील रात्रभर. असं काही नाहीये. तू हे बघ, तू उगाच काहीतरी विचार करतेस. बाबा बघा लाजली, बाबा लाजली. मी तुला नंतर फोन करते. बाय 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 बाय. अरे वैदू, रेड हँड पकडलाय आपण हिला.